नमस्ते. शिक्षक पात्रता परीक्षा टी-टी एक्झाम 2025 तर या एक्झामची आपण तयारी करतोय. आपला सब्जेक्ट आहे मॅथ्स आणि आजचा आपला टॉपिक आहे वर्ग समीकरण व समीकरणे व रेषीय समीकरणे, क्वाड्रॅटिक इक्वेशन आणि लिनिअर इक्वेशन. ओके. तर 10th स्टँडर्डला हे दोनही टॉपिक आहेत. टॉपिक नंबर 1, टॉपिक नंबर 2 M1 मध्ये. ठीक आहे. तर सोपे टॉपिक आहेत. सिंपल एक मेथड आहे. ती फक्त तुमच्या लक्षात पाहिजे का वर्ग समीकरण सोडवण्याच्या ज्या पद्धती आहेत तर त्या तुमच्या जर लक्षात असतील किंवा एकच पद्धत खरं तर आपल्याला लक्षात ठेवायची ती जर तुमच्या व्यवस्थित लक्षात असेल तर या टॉपिकवरचे प्रश्न तुम्हाला सहजरित्या सोडवता येणार आहेत. जर ती तुमच्या लक्षात नसेल तर काळजी करू नका. या ठिकाणी मी ते घेणार आहे. ठीक आहे. फक्त समजून घ्या. पूर्ण डिटेलमध्ये नाही सांगत आहे. फक्त कन्सेप्च्युअल पार्ट तुमचा क्लिअर करतोय. एकदा का ती कन्सेप्ट तुमची क्लिअर झाली का या टॉपिकवरचे प्रश्न तुम्हाला सोडवता येणार. ठीक आहे. तर पाहूया आपण नक्की कशा पद्धतीने तुम्हाला वर्ग समीकरण सोडवायचे. आता वर्ग समीकरण कोणत्या पॅटर्न मध्ये असतं तर वर्ग समीकरणाचा जो पॅटर्न आहे फॉर्मॅट जो आहे तो ax वर्ग अधिक bx अधिक c इज इक्वल टू 0 ह्या पॅटर्न मध्ये असतो. म्हणजे एक्झाम्पल जर पाहिजे झालं तर x वर्ग अधिक समजा इथे मी घेतले 7x अधिक 10 बरोबर 0. तर हे वर्ग समीकरण जर मला सोडवायचं असेल तर नीट समजून घ्या. ही जी शेवटची संख्या असते ती आली माझी ती जी संख्या आहे ती आली पाहिजे गुणाकार. ओके. आणि ज्या दोन संख्येचा गुणाकार 10 येतो त्याच दोन संख्येची बेरीज मात्र किती आली पाहिजे 7 आली पाहिजे. म्हणजे 5 2 10 आणि 5 आणि 2 7. म्हणजे या ठिकाणी पहा सोडवायचं कसं आहे. x चा वर्ग काय घेतले मी इथं अधिक 5x अधिक 2x अधिक 10. म्हणजे हा नंबर माझा इथे कंटिन्यू झाला, हा इथे कंटिन्यू झाला आणि 7x ला मी या दोन पार्टमध्ये डिवाइड केला. आलं लक्षात इज इक्वल टू काय 0. मग आता आपण काय करतो ह्या दोघांचा एक ग्रुप करतो, ह्या दोघांचा एक ग्रुप करतो आणि हे ग्रुप केल्यानंतर इथून कॉमन कोण निघतात x आतमध्ये कोण राहिलं x अधिक 5 कॉमन निघतात पाहिजे. इथं अधिक 2 कॉमन निघतात म्हणजे x अधिक किती 10 बरोबर किती आले 0. म्हणजे सॉरी x अधिक 5 का तर इथं जरी 10 असले तरी 2 तुम्ही कॉमन काढता. ओके. म्हणजे इथं 5 राहतात 5 दुने 10. म्हणजे इथे जर पाहिलं तर ह्या दोन टर्म मधून तुम्ही x अधिक 5 ला काय काढलं कॉमन काढलं. इथं कोण राहिलं 1 x आणि इथं कोण राहिलं 2 बरोबर 0. आलं लक्षात. म्हणजे हे जे झाले तुमचे दोन फॅक्टर झाले अवयव झाले. मग आता याच्या पुढे पण सोडवलं जाऊ शकतं पहा. x अधिक 5 जर तुम्हाला x आणि म्हणजे x च्या किमतीच काढायच्या असतील तर पहा तर इथे काय येणार x अधिक 5 इथे किती 0 0 असं मी लिहिलं का कारण दोन ब्रॅकेटचा गुणाकार काय येतो इथं 0 येतो. जर दोन ब्रॅकेटचा गुणाकार 0 येत असेल तर एकतर हे तरी ब्रॅकेट 0 असेल किंवा हे तरी असेल. ओके. x अधिक 2 बरोबर काय येणार आहे 0. ओके. म्हणजे x बरोबर हे अधिक 5 तिकडे जाऊन वजा झाले आणि हे अधिक 2 तिकडे जाऊन वजा 2 झाले. आलं लक्षात. तर या पद्धतीने तुम्ही इथं 1 च्या किमती काढल्या. पण जर तुम्ही इथं पाहिलं तर 5 आणि 2 आणि इथं जर पाहिलं तर x अधिक 5 x अधिक 2 या पॅटर्ननी तुम्ही इथपर्यंत पोहोचू शकता. म्हणजे हे जर तुमच्या लक्षात आलं का शेवटची संख्या गुणाकार ज्या दोन संख्येत देतो त्यांची जर बेरीज 7 येते असं जर तुमच्या लक्षात आलं तर सिंपलमध्ये तुम्ही डायरेक्ट इथपर्यंतही पोहोचू शकता. म्हणजे अजून एक एक्झाम्पल पाहायचं झालं तर आता आपण थोडंसं चिन्ह गणित हेच आहे पण चिन्ह जर बदलली तर कशा पद्धतीने बदल होऊ शकतो पहा. x वर्ग वजा 7x आहे आता अधिक 10 बरोबर काय 0. आता तुम्ही म्हणाल गणित तेच आहे फक्त इथं जर पाहिलं तर अधिक 7 आहे इथं वजा 7 आहे. ओके. मग गुणाकार 10 यायला पाहिजे आणि बेरीज मात्र वजा 7 यायला पाहिजे. बेरीज म्हणजे त्यांच्या चिन्हानुसार. ओके. मग आता अधिक गुणाकार काय अधिक आहे. जर गुणाकाराला अधिकचं चिन्ह आहे तर इथं 5 दोन्ही 10 आणि इथं पहा दोघांना जर मी अधिकचं चिन्ह दिलं तर काय होणार इथं या पॅटर्ननी होणार आहे. पण इथं जर मी -5 आणि -2 म्हटलं तर वजा गुणिले वजा अधिक 10 आणि -5 आणि -2 -7. आलं लक्षात. म्हणजे आता ही त्याचे अवयव नाही तर ही त्याचे अवयव आहेत. लक्षात ठेवा. ओके. 5 दोन्ही 10 वजा गुणिले वजा अधिक 10 -5 आणि -2 -7. म्हणजे आता याचे जे फॅक्टर पडणार हे समजून घ्या. इथं थोडासा वेळ जाईल तुमचा. पण एकदा का हे कंप्लीट झालं तर मात्र याच्यावर विचारले जाणारे कोणत्याही पद्धतीने प्रश्न तुम्हाला येऊ द्या तुम्ही सहजरित्या सॉल्व्ह करू शकता. आता हे जर मी इथं घेतलं तर काय होईल पहा x वर्ग वजा 5x वजा 2x अधिक काय घेतले मी 10 बरोबर 0. म्हणजे हा नंबर इथे हा नंबर इथे आणि याचे हे दोन फॅक्टर आहे. आता ह्या दोघांचा आपण एक ग्रुप केला ह्या दोघांचा एक ग्रुप केला म्हणजे इथं कॉमन आहे काय x वजा 5 इथं वजा 2 कॉमन काढले x वजा 5 आतमध्ये राहणारे का दोन्ही x ला गुणलं 2x आणि वजा 2 नी वजा 5 ला गुणलं अधिक 10 येतात. म्हणजे इथं जर पाहिलं तर दोघांमधून कॉमन ब्रॅकेट एक निघालं x अधिक 5 आणि x वजा 5 आणि इथं x वजा 2 बरोबर 0. म्हणजे हे जे दोन फॅक्टर होते तुम्ही जर पाहिलं तर त्याच दोन संख्येला घेऊन फक्त आपण इथं पहा जे अवयव होतात वजा 5 वजा 2 इथं पण x वजा 5 x वजा 2 इथं जर दोघांना अधिकचं चिन्ह होतं दोघांना अधिकचं चिन्ह याच्या पुढे कसं जायचं हे माहिती आहे तुम्हाला. काय करणार आपण इथं x वजा 5 ची किंमत आपण काय ठेवणार आहे 0 आणि x वजा 2 ची पण किंमत काय ठेवणार 0. मग x बरोबर तिकडे जाऊन काय झाले 5 आणि x बरोबर तिकडे जाऊन काय झाले 2. म्हणजे हे नीट समजून घ्या
का जेव्हा इथं अधिकचं चिन्ह होतं दोघांना तेव्हा इथं वजा वजा चिन्ह आलंय. शेवटी एकची किंमत काढायची असेल तर, आणि इथं वजा असताना दोघांचं काय आलेलं आहे, अधिक अधिक चिन्ह या ठिकाणी काय झालेलं आहे, आलेलं आहे. ठीक आहे. तर या पद्धतीने तुम्हाला वर्ग समीकरणे सोडवायची आहेत. इथलं आकडे बदलू शकतात. ओके. डिपेंड आहे आता तुमचा गुणाकार काय पाहिजे. आता याच्यासाठी तुमचं बेसिक कन्सेप्ट क्लिअर असणं गरजेचे आहे. फक्त बेसिक एकदा मी क्लिअर करतोय का. आधी आपण बेरजेचे नियम घेऊया. बेरजेचे आणि गुणाकार भागाकाराचे नियम. तर बेरीज वजाबाकीचे नियम काय, 5 अधिक 2 उत्तर काय येतं, 5 अधिक 2 7. ओके. त्यानंतर जर पाहिलं तर 5 वजा 2 उत्तर किती येतं, 3. ओके. त्यानंतर वजा 5 अधिक 2 जर घेतलं तर वजा 3 हे उत्तर आहे, आणि वजा 5 वजा 2 घेतलं तर वजा 7 हे उत्तर आहे. नीट समजून घ्या. आता इथं जर पाहिलं तर दोघांना चिन्ह कोणतं आहे, अधिक 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 आहे, वजा वजा अधिक पण चिन्ह वजाच आहे. इथं जर पाहिलं तर विरुद्ध चिन्ह आहे, इथं अधिकचं चिन्ह, इथं वजा वजा अधिक. विरुद्ध चिन्ह असेल तर नेहमी वजाबाकी झाली, आणि वजाबाकी झाल्यानंतर येणाऱ्याला आपण मोठ्याचं चिन्ह दिलं. आलं लक्षात. आता दुसरा नियम काय, गुणाकाराचा. गुणाकाराचा नियम जर तुम्ही पाहिलं इथं तर काय होईल, 5 गुणिले 2 काय येणार आहे, 5 गुणिले 10. ओके. आता इथं जर पाहिलं तर 5 गुणिले वजा 2 असं जर असेल तर वजा 10. इथं जर पाहिलं तर 5 येत आहे आणि आता 2 आहे तर वजा 10. आणि इथं जर पाहिलं तर वजा 5 गुणिले वजा 2 तर अधिक 10. म्हणजे एकाला अल्टरनेट चिन्ह, समान चिन्ह असेल तर अधिक 10 आहे, आणि विरुद्ध चिन्ह असेल तर वजा 10 आहे. गुणाकार मात्र 100% होणार आहेच. ओके. तर हे जर नियम तुमचे पाठ असतील तर तुम्ही याच्यावर विचारला जाणार कोणत्याही पद्धतीचा कसाही प्रश्न तुम्ही सहजरित्या सोडवू शकता. ठीक आहे. अजून एक एक्झाम्पल घेऊया आपण. थोडंसं कंटाळा येईल तुम्हाला तरी पण पहा, कारण महत्वाचं आहे, आपल्याला मार्क पडणार आहे त्याच्यावर. आता इथं जर पाहिलं तर x वर्ग वजा, समजा आपण इथे घेतले 3x. ओके. आणि वजा 10 बरोबर काय लिहिले, 0. आता गुणाकार काय यायला पाहिजे, वजा 10 यायला पाहिजे. ओके. आणि एकाला त्यांची जर बेरीज म्हणजे त्यांच्या चिन्हानुसार जे काय असेल ते कॅल्क्युलेशन वजा 3 यायला पाहिजे. ओके. मग आता 10 गुणाकार कोणाला देतो, 5 दुनी 10. ओके. आता गुणाकार वजा आला पाहिजे. गुणाकार वजा कधी येतो, अल्टरनेट कोणाला तरी एकाला वजा पाहिजे. मग ते वजा चिन्ह नक्की द्यायचं कोणाला ते याच्यावर ठरतं, वजा अधिक. आता तुम्ही मला कसं काय केलं सर, तुम्ही असं चिन्ह का दिले, 5 गुणिले 10. ओके झालं. 5 येतो वजा आहे, इथं अधिक आहे म्हणजे वजा येणार. 5तून 2 गेल्यानंतर वजा 3 राहणार, कारण एकाला वजा आणि एकाला अधिक चिन्ह असताना नेहमी वजाबाकी होते आणि येणाऱ्याला मोठ्याचं चिन्ह होतं. या पद्धतीने आपण इथं वजा 5 मधनं 2 गेल्यानंतर वजा 3 या ठिकाणी काय राहतात, शिल्लक राहतात. आले लक्षात. म्हणजे आता हे जर मला सोडवायचं म्हटलं तर काय होणार आहे बा, x वर्ग 5x अधिक 2x वजा 10 बरोबर 0. यांचा एक ग्रुप, यांचा एक ग्रुप, मग x वजा 5. ओके. आणि इथं जर पाहिलं तर अधिक 2, इथं काय झालं, x वजा 5 बरोबर 0. म्हणजे x वजा 5 आणि x अधिक 2 बरोबर काय, 0. याच्या पुढे कसं जायचं माहिती आहे तुम्हाला, आता सांगितले मागत. पण इथं जर तुम्ही पाहिलं तर या पद्धतीने तुम्हाला वजा 5 अधिक 2 या पद्धतीने त्याचे काय पडतात, अवयव पडतात. याचा वापर करायचा आपल्याला. खरं तर ह्या गोष्टीचा अतिशय महत्वाचं आहे. फक्त चिन्ह कशी द्यायची, कोणत्या संख्या ठरवायच्या, हे सर्व डिपेंड आहे. आता तसं इथं पाहायला गेलं तर वजा 10 गुणिले अधिक 1 याचा पण गुणाकार 10च येतो. पण आता इथं जर पाहिलं तर वजा 10 म्हणजे वजा 10 का वजा 10, गुणाकार वजा 10 येतोय, पण वजा 10 अधिक 1 याचा अर्थ वजा 9 उत्तर यायला पाहिजे. वजा 9 इथं नाहीये, वजा 3 आहे. म्हणून आपल्याला त्या संख्या काय कराव्या लागतात, बदलाव्या लागतात, चेंज कराव्या लागतात. आले लक्षात. तर या पद्धतीने तुम्हाला वर्ग समीकरण सोडवायचे. आता एक छोटासा फक्त पार्ट राहिलाय, तो कोणता पार्ट आहे हे फक्त नीट समजून घ्या. समजा आपण इथे लिहिले 4x वर्ग, त्यानंतर इथं 9x आणि इथं अधिक, समजा या ठिकाणी घेतले, समजा किती 10 घेतले, किंवा हां 10 चौक 40 आपण इथलेच आकडा बदलूया, 13x. इथे किती घेतलेत आपण, 13. आता पहा, आतापर्यंत तुम्ही जेवढी काही एक्झाम्पल पाहिली तिथं x वर्गचा जो सहगुणक होता तो 1 होता. इथं कोण आलाय, 4 आलाय. म्हणजे याच्या आधीच्या एक्झाम्पल मध्ये जर तुम्ही इथं पाहिलं तर कोण आलेलं इथं पहा, x वर्गचा कोएफिशियंट कोण, इथं कोएफिशियंट म्हणजे सहगुणक 1 आहे. इथं पण कोण आहे, 1 आहे. ओके. त्यानंतर इथं जर पाहिलं तर इथे सुद्धा 1 आहे. पण जेव्हा तो 1 सोडून दुसरा नंबर येतो कोणताही, तेव्हा काय करायचं असतं, त्या संख्येने ह्या संख्येला गुणायचं असतं. ओके. म्हणजे इथं काय होणार आहे, 8 10 चौक 40. आता गुणाकार किती आला पाहिजे, 40 आला पाहिजे. पण बेरीज मात्र वजा 13 आला पाहिजे. म्हणजे आता 40 गुणाकार खूप साऱ्या संख्यांचा येतो, पण त्यातल्या 8 45, 8 आणि 5 13 दोघांना वजा वजा चिन्ह दिलं. आता 8 आणि 5 13 वजा 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 13. आणि इथं जर पाहिलं तर
ह्या दोघांचा गुणाकार अधिक 40 येणार आहे. पण आता याची जी फॅक्टर, याचे जे अवयव आहेत ते मागच्या सारखे लगेच तुम्ही इथं याला असं नाही म्हणू शकत का x - 8 आणि x - 5 असे इथं येत नाहीत का? ते नीट समजून घ्या. आता इथं जर पाहिलं तर x वर्ग वजा 8x वजा 5x अधिक 10 बरोबर काय 0. या दोनचा हे दोनचा ग्रुप 4x कॉमन निघाले पहा इथं दोघांमधून 4 आहे. 2x आतमध्ये कॉमन राहिले. सॉरी इथं x राहिला, तिथे 2 राहिले. इथं x कॉमन आला आणि इथं किती राहिले 2. इथं जर पाहिले तर वजा 5 ला कॉमन घेतलं x वजा 2 0 म्हणजे इथं काय x वजा 2 ला बाहेर काढलं आणि इथं जर पाहिलं तर 4x वजा 5 बरोबर काय आले 0. तर या पद्धतीने तुम्हाला याचे काय करतात अवयव पडतात. इथं 5 हे लक्षात ठेवा. ठीक आहे. तर हे तुम्हाला इथपर्यंत जाता आलं पाहिजे. एकदा का तुम्ही इथपर्यंत गेलात तर या टॉपिकवरचे सगळे प्रश्न संपलेले आहेत. ठीक आहे. तर या पद्धतीने तुम्हाला अवयव पाडणं गरजेचं आहे. तर मला वाटतं वर्ग समीकरण हा जो 10वीचा टॉपिक आहे त्यातला एक एक्झरसाइज आहे. खरं तर अवयव पद्धतीने सूत्र म्हणजे एकची किंमत काढा, दिलेले वर्ग समीकरण सोडवा, अशा पद्धतीने तुम्हाला प्रश्न विचारला जातो. 10वीला बोर्डाला येणाराही अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे हा. जर तुम्हाला असेल या ठिकाणी नसेल समजलं तर तुम्ही 10वीचं जाऊन पुस्तक पाहू शकता. त्या पुस्तकामध्ये खूप साऱ्या चांगल्या पद्धतीने आणि खूप सारी एक्झाम्पलही तुम्हाला त्या ठिकाणी दिलेली आहेत. ठीक आहे. तर मला वाटतं आपल्याला जेवढं लागणार आहे आपल्या एक्झाम पुरतं तेवढं मटेरियल झालेलं आहे. आता आपण आपल्या प्रश्नाला सुरुवात करतोय. प्रश्न कशा पद्धतीने विचारले जातात ते पाहूया आपण. सर्व प्रकारचे या टॉपिकवरचे सर्व प्रकारचे प्रश्न आपण या सेशनमध्ये कव्हर करणार आहोत. ठीक आहे. नेहमीप्रमाणे. तर आपण काय सांगितले पहिला प्रश्न, वर्गातील मुलांच्या संख्ये इतकीच रक्कम प्रत्येकाने गोळा केली. संख्ये इतकीच रक्कम प्रत्येकाने गोळा केली. म्हणजे वर्गात 10 मुलं असतील तर प्रत्येकाने 10 रुपये गोळा केले. वर्गात 20 मुलं असतील तर प्रत्येकाने 20 रुपये गोळा केले. वर्गात किती मुलं आहेत माहित नाही. मग वर्गातल्या मुलांची संख्या जर x असेल तर सर्वांनी मिळून x रुपये जमा केले. ओके. प्रत्येकाने x. ओके. आता वर्गात 10 जणांनी 10 रुपये गोळा केले. ते गोळा किती झाले? 10 100 रुपये गोळा झाले. वर्गात जर 20 जण असतील आणि 20 जणांनी 20 रुपये आणले तर 20 गुणिले 20 एवढी रक्कम जमा झाली. तसंच ह्या दोघांचा काय होणार आहे गुणाकार. म्हणजे वर्गात रक्कम जी जमा झाली ती कोणती झाली? x वर्ग या ठिकाणी जमा झाली. त्या वर्ग शिक्षकांनी 272 रुपये भर घालून यामध्ये 272 रुपयाची भर घालून 1001 रुपयांची रक्कम पूरग्रस्तांना दिली. म्हणजे ही मुलांनी गोळा केली, ही शिक्षकांनी भरली, तेव्हा ती रक्कम 1101 झाली होती. तर त्या वर्गातील एकूण मुले किती? तर त्या वर्गातील एकूण मुलांची संख्या किती आहे? अशा पद्धतीने आपला प्रश्न विचारलाय. म्हणजे सिंपल आहे. याला तिकडे पाठवा. ते काय म्हणून जाणार आहे? वजा म्हणून जाणार आहे. मग x वर्ग बरोबर ही संख्या तिकडे वजा जाताना 1001 मी वजा बाकी फक्त आडवी न लिहिता सरळ लिहितोय. 200 काय लिहिणार मी या ठिकाणी 72. म्हणजे x वर्ग बरोबर काय होणार आहे इथं पहा वजा बाकी होत असताना इथे झाले 11. 11तून 2 गेले 9. इथं किती आहे 9. 9तून 7 गेल्यावर 2. इथे किती आहे 9 सॉरी हां, बरोबर 9तून आणि 9तून 2 गेल्यावर 7. 729 या ठिकाणी शिल्लक राहिले. एक तर ऑलरेडी तिकडे गेलेला आहे. म्हणजे x वर्ग किती आला? 729. x वर्ग जर 729 असेल तर x ची किंमत किती? म्हणजे मी या ठिकाणी वर्गमूळ घेतलं. तो 27 चा वर्ग आहे. वर्ग तुमचे पाठ असणं खूप गरजेचं आहे. नसेल तर वर्गमूळ कशा पद्धतीने काढायचं याच्यावर आपण एक सेपरेट सेशन घेतलेलं आहे. तुम्ही जाऊन पाहू शकता. ठीक आहे. तर x बरोबर किती आहे? 27. म्हणजे x काय होतं? वर्गातली मुलांची संख्या होती आणि ती किती आहे? 27 आहे. या पद्धतीने तुम्हाला हा प्रश्न या ठिकाणी काय करायचा होता? सोडवायचा होता. त्याच्या पुढचा प्रश्न. आता इथे जर पाहिलं तर पहा वर्ग समीकरण तुम्हाला सोडवायला आलेलं आहे. ओके. मग आता हे वर्ग समीकरण त्यांनी हा फॉर्मॅट दिला आहे आणि तुम्हाला याची किंमत विचारलेली आहे. सिंपल प्रश्न. आता सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला हे फॅक्टर पाडणं गरजेचं आहे. हे फॅक्टर पाडता आले पाहिजेत. काय? 5x वर्ग अधिक 11 वर्गमुळात 2x ओके अधिक किती 4 घाबरायचं नाही. सिंपल प्रश्न. कशा पद्धतीने पहा यांनी याला गुणायचं. आपण तुम्हाला सांगितलं होतं का x वर्गाचा जो सहगुणक आहे त्यांनी शेवटच्या संख्येला गुणायचं असतं. 5 चौक किती आले पाहिजे? 20. म्हणजे या ठिकाणी जो गुणाकार आला पाहिजे तो आला किती आला पाहिजे? 20 आला पाहिजे. पण त्यांची जर बेरीज करायला गेलं तर वर्गमुळात 11 वर्गमुळात 2. आता बेरीज करताना वर्गमुळात 2 असेल तर इथं वर्गमुळात 2 आणि इथं पण वर्गमुळात 2 हा आलाच पाहिजे. आलं लक्षात? ठीक आहे. म्हणजे दोन्ही ठिकाणी ज्या 2 संख्या असतील त्यांचं. आता इथं मी 10 लिहितो आणि इथं मी 1 लिहितो. असं जर तुम्ही पाहिलं तर पहा ह्या 2 काय झाले तुमचे सेपरेट संख्या झाल्या. 10 एके 10 10 आणि वर्गमुळात 2 गुणिले वर्गमुळात 2 म्हणजे फक्त 2. 10 दोन्ही किती आले? 20. तर या पद्धतीने त्या दोघांचा गुणाकार 20 येतो. आणि ह्या दोघांची जर बेरीज करायला गेलं तर 10 वर्गमुळात 2 आणि 1 वर्गमुळात 2 म्हणजे 11 वर्गमुळात 2. असे काय झाले त्याचे अवयव झाले. आता हे जर मी इथं लिहून घेतले म्हणजे इथं काय होणार आहे पहा 5x वर्ग अधिक सगळीकडे अधिक चिन्ह आहे त्यामुळे प्रश्नच नाही. अधिक 10 वर्गमुळात 2x अधिक 1 नाही लिहिलं तरी चालतो पण असू द्या.
अधिक किती आहे 4, ह्या दोनचा एक ग्रुप, ह्या दोनचा एक ग्रुप, इथं कॉमन 5x कॉमन निघाले, आतमध्ये कोण राहिला x अधिक इथं जर पाहिलं तर 2 वर्गमुळात 2 हे शिल्लक राहिले. तर तुम्ही म्हणाल कशा पद्धतीने, तर इथं 5 एक 5 x गुणिले x वर्ग 5 दुणे 10 ओके आणि वर्गमुळात 2x. आता इथं जर पाहिलं तर कॉमन काहीच नाही निघत आहे, म्हणजे इथं किती वर्गमुळात 2 आणि इथं 4 आहे. आता पहा गंमत अशी आहे का हे सर्वात इम्पॉर्टंट आहे, हे पण तुमच्या लक्षात आलं पाहिजे. इथं किती वर्गमुळात 2 आणि 4. आता 4 म्हणजे तुम्ही असंही म्हणू शकता काय पहा या 4ला आपण कशा पद्धतीने लिहू शकतो, वर्गमुळात 4 गुणिले वर्गमुळात 4 म्हणजेच किती आहे हे 4 आहे. हे नीट समजून घ्या. आता का असं का करतोय आपण इथं, कारण इथून जर आपण 2 बाहेर काढले, काय सांगतो मी तुम्हाला, इथून जर आपण 2 बाहेर काढले, वर्गमुळात 2 बाहेर काढले, तर इथली संख्या आपल्याला लिहिता आली पाहिजे. आता इथून कॉमन काहीच निघत नाहीये, म्हणजे मी इथं काय काढले, वर्गमुळात 2 कॉमन काढले, आतमध्ये कोण राहिले, इथं x राहिला. आता इथं पहा काय लिहितोय मी, 2 वर्गमुळात 2. आता तुम्ही म्हणाल हे कसं काय, वर्गमुळात 2 वर्गमुळात 2 ला गुणल्यानंतर काय आलं, 2 आले आणि सॉरी वर्गमुळात 2 गुणिले 2 किती आले 2 आणि 2 गुणिले 2 किती आहे 4. आता हे नीट समजून घ्या का 4 म्हणजे वर्गमुळात 2 गुणिले 4 असतं, म्हणजे याचा अर्थ काय, वर्गमुळात जर 2 गुणिले वर्गमुळात 2 असेल तर याचं उत्तर किती असतं 2. म्हणजे कोणतीही संख्या घ्या 10, 10 ला तुम्ही असंही लिहू शकता, वर्गमुळात 10 गुणिले वर्गमुळात 10. ओके या पद्धतीने. आता इथे 4 तयार व्हायला पाहिजे नव्हता, म्हणून आपण या पद्धतीने तो काय केलेला आहे, तयार केलेला आहे. ठीक आहे. मग आता तुम्ही म्हणाल हे कशा पद्धतीने तयार केलं, सिंपल आहे. याचं उत्तर किती असतं 2, याचं उत्तर किती असतं 2 आणि ह्या दोनचा गुणाकार परत काय होणार आहे 4 होणार आहे. आलं लक्षात. तर या पद्धतीने हे आपण सोडवले. मग आता इथं हे काय आलं, कॉमन बाहेर घेतला, x अधिक 2 वर्गमुळात 2 आणि इथं कोण राहिला शिल्लक 5x आणि इथं कोण शिल्लक राहिला वर्गमुळात 2. आता त्यांनी सांगितले का याचं उत्तर ऑलरेडी त्यांनी दिलेलं आहे. आता त्यांचं काय म्हणणं आहे, याला कम्पेअर करा, याला आणि याला कम्पेअर करा आणि याचं उत्तर काढा. आता ax अधिक b, याला आपण b म्हणू, हा ax आहे. म्हणजे a ची व्हॅल्यू जर तुम्ही मला विचारली तर a ची व्हॅल्यू 1 आहे, कारण याला आपण कोणासोबत कम्पेअर करतो, याच्या सोबत. x सोडून त्याच्या शेजारी a, x सोडून त्याच्या शेजारी कोण नाही म्हणजे a. आता b ची व्हॅल्यू किती आली, b ची जर पाहिली तर 2 वर्गमुळात 2. त्यानंतर याला याच्या सोबत कम्पेअर केलं तर x सोडून जो आहे तो c आहे, म्हणजे c ची व्हॅल्यू जी आहे ती 5 आहे. c किती आहे 5 आहे आणि d उरलेला तो म्हणजे d हा काय वर्गमुळात 2 आहे. लक्षात. आता ह्या किमती उचला आणि इथं फक्त बरं a अधिक c म्हणजे 5 आणि 1 ह्या दोघांची बेरीज किती आली 6 अधिक bd ह्या दोघांचा काय करायचं गुणाकार करायचा. आता इथं जर पाहिलं तर हा 2 आहे, वर्गमुळात 2 गुणिले वर्गमुळात 2 म्हणजे फक्त 2, 2 नी ह्या 2 ला गुणला आले 4, किती आले 4, म्हणजे उत्तर किती आलं 10. ओके, म्हणजे पर्याय क्रमांक 4. तर या पद्धतीने तुम्हाला हा प्रश्न सोडवायचा आहे. वर्ग समीकरण तुम्हाला काय करता आलं पाहिजे, सोडवता आलं पाहिजे. त्यानंतर काय केलेली आपण या ठिकाणी तुलना केली. आता त्याच्यानंतर त्याच्या पुढचा प्रश्न पहा काय सांगितलं, x वर्ग वजा 10x अधिक 24 भागिले x वजा 6 बरोबर 0 असेल तर x ची किंमत किती. या पद्धतीने आपल्याला प्रश्न विचारला. सिंपल प्रश्न आहे का, याचे अवयव तुम्हाला पाडता आले पाहिजे. आता इथं जर पाहिलं तर काय गुणाकार किती आला पाहिजे 24 आला पाहिजे. आता इथं 1 आहे, त्यावेळेस तुम्ही डायरेक्ट अवयवकडे जाऊ शकता. 24 आणि बेरीज किती आली पाहिजे वजा 10. ओके, म्हणजे 6 चोक 24 वजा 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 अधिक 24 वजा 6 आणि वजा 4 वजा 10. म्हणजे इथं जे अवयव असणार आहेत ते अवयव कोणते असणार आहेत, x वजा 6 आणि x वजा 4. हे कसं, तर तुम्हाला पण माहिती आहे, आताच आपण सुरुवातीलाच या ठिकाणी शिकलेलो आहोत. जेव्हा इथं याचे अवयव अधिक 5 अधिक 2 होते, तेव्हा इथं जर पाहिलं तर x अधिक 5 x हे ब्रॅकेट आपण इथं तयार, मी तुम्हाला सांगितलं होतं का हे आपल्याला शिकायचं, इथून इथं कसं यायचं. ओके, हेच आपल्याला शिकायचं का इथून इथं कसं यायचं. ज्या दोन संख्या इथं घेतल्या होत्या आपण त्यांनाच फक्त x जॉईन केलेला आहे. आले लक्षात. तर या पद्धतीने तुम्हाला हा प्रश्न काय करायचा होता, सोडवायचा होता. ठीक आहे, तर आलो आपण या ठिकाणी. मग आता खाली त्याला भागिले कोण आहे, x वजा 6 बरोबर काय दिले 0. याला हे कट झालं म्हणजे इथं कोण राहिला x वजा 4 बरोबर 0, म्हणजे x बरोबर किती आले 4. ओके, पर्याय क्रमांक 4. तर या पद्धतीने आता पहा थोडंसं तुम्हाला सोपं वाटायला सुरुवात झालेली असेल. ठीक आहे, ते या पद्धतीने. आता इथे जर पाहिलं तर या पॅटर्नने एक समीकरण दिलंय, या पॅटर्नला एक समीकरण दिलंय आणि x आणि y यातील संबंध खालीलपैकी कोणत्या पर्यायाने दाखवता येईल. तर यातला संबंध आपल्याला दाखवायचा आहे. ठीक आहे, तर पाहूया आपण काय दिलं इथं. आता इथे जर पाहिलं तर x अधिक 1/x बरोबर 17/4 या पद्धतीने दिले. इथं पाया 1 आहे. मग आता मला हे समीकरण ह्या पॅटर्न मध्ये काय तयार करून घ्यायचंय. मग त्यासाठी मी काय करणार आहे, x गुणिले x
एक्स वर्ग अधिक 1 ओके भागिले एक्स एक एक्स बरोबर इथे किती आले 17 भागिले 4 4ने याला गुणून घेतलं 4ने याला नाही दोघांनाही गुणावं लागतं म्हणजे इथे काय होणार आहे 4x चा वर्ग अधिक 4 बरोबर 17x हा इकडे गेला हा इकडे गेला ओके इथं पाया समान नव्हतं म्हणून आधी पाया समान करून घेतला आणि मग क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं 17ला इकडे बोलून घेतलं तर समीकरण काय तयार झालं पा एक्स वर्ग वजा 17x याला इकडे बोलवलं अधिक 4 बरोबर 0 म्हणजे आता मला हे जे वर्ग समीकरण तुम्ही दिले याचे काय करावे लागतील अवयव पाडावे लागतील अवयव काय होतील पहा जर तुम्ही व्यवस्थित पाहिलं 4x वर्ग वजा 17x अधिक 4 बरोबर 0 0 जर आपण ठेवला सिंपल मध्ये तर 4 चौक 16 म्हणजे गुणाकार किती आला पाहिजे गुणाकार आला पाहिजे इथे लिहितो 16 आणि त्यांची बेरीज किती आली पाहिजे वजा 17 म्हणजे काय होणार आहे 16 एक 16 16 एक 16 दोघांना वजा वजा चिन्ह द्या म्हणजे काय होईल इथे जर पाहिलं तर वजा 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 17 या ठिकाणी होतील म्हणजे 4x वर्ग वजा 16x वजा 1x अधिक किती आले 4 बरोबर 0 म्हणजे इथं ह्या दोघांचा एक ग्रुप ह्या दोघांचा एक ग्रुप 4x ला कॉमन काढलं x वजा किती राहिले 4 कारण 4 चौक 16 वजा चिन्ह आलं पाहिजे वजा 1 ला कॉमन काढलं आतमध्ये कोण राहिलं x वजा 4 कारण वजा कोण येईल वजा अधिक बरोबर 0 म्हणजे इथं जर पाहिलं तर x वजा 4 आहे आणि इथं जर पाहिलं तर 4x वजा 1 आहे बरोबर 0 म्हणजे x वजा 4 बरोबर 0 किंवा 4x वजा 1 बरोबर 0 म्हणजे x बरोबर 4 आहे आणि इथं x बरोबर हा 1 ला तिकडे पाठवलं तो अधिक आणि हा 4 काय म्हणून जाणार आहे भागिले ह्या मिळाल्या तुम्हाला x च्या किमती आता ह्या x च्या किमती मिळाल्या सेम याच पद्धतीने तुम्हाला हे समीकरण सोडवायचं आता इथं जर पाहिलं तर याला पण त्याच पॅटर्नने तुम्हाला करावं लागेल कशा पद्धतीने होईल पाहिजे 4y चा वर्ग अधिक 17y अधिक 4 बरोबर 0 मला वाटतं सेम गणित आहे फक्त इथं अधिकचं चिन्ह आता इथं जे तुम्ही 16 पाडले अवयव 16चे अवयव पाडले 16 एके 16 इथं दोघांना अधिकचं चिन्ह ठेवा सेम पॅटर्ननी सॉल्व्ह करा म्हणजे तुम्हाला एक्स आणि वायच्या किमती मिळतील मग आता त्याला फक्त कम्पेअर करायचे कोण मोठा आहे कोण छोटा आहे तर यापैकी कोणता पॅटर्न येतोय हे तुम्हाला सॉल्व्ह करायचे एक एक्झाम्पल मी पूर्ण सोडवलंय दुसरं तुम्हाला सॉल्व्ह करायचं आणि त्या दोघांमध्ये एक्स आणि वायच्या किमतींमध्ये फक्त तुम्हाला तुलना करायची त्यापैकी कोणतं उत्तर आहे हे तुम्हाला शोधायचे मला वाटतं अर्ध्यापर्यंत मी आणून ठेवलंय उरलेला पार्ट आणि ते पण कसं सॉल्व्ह करायचे त्याचे पण आकडे याचे आकडे सेम आहेत फक्त चिन्ह थोडंसं वेगळं आहे तर तुम्ही सहजरित्या सोडवू शकता मला वाटतं तुम्ही हे गणित सोडवा ठीक आहे त्यानंतर त्याच्या पुढचा प्रश्न काय सांगितले सविताचे मासिक वेतन 10,000 रुपये ठीक आहे कोण आहे आपल्याकडे सविता त्यानंतर असून वेदिकाच्या मासिक वेतनाच्या सव्वापट आहे ते कोणतं म्हणजे सविताचं जे मासिक वेतन आहे ते वेदिकाच्या सव्वापट आहे ठीक आहे हे किती आहे सव्वापट असल्यामुळं 1.25 ने आपण त्याला गुणतो हे नीट आणि नीट लक्षात ठेवा काय करतोय आपण इथं इथं किती आहे 1.25 ने गुणावं लागतं सव्वापट ही असते दुप्पट म्हणजे 2 ने गुणतो 3 तिप्पट म्हणजे 3 ने गुणतो तर सव्वापट म्हटलं का 1.25 ने गुणायचं ठीक आहे सव्वापट आहे वेदिकाच्या मासिक वेतनाची रक्कम वेदिकाचं जे मासिक वेतन आहे त्या आसियाच्या मासिक वेतनाच्या दुप्पट आहे म्हणजे अजून कोण आहे आसिया म्हणजे आसियाच्या दुप्पट कोण आहे वेदिका वेदिकाच्या सव्वापट कोण आहे सविता आणि तेव्हा सविताची रक्कम 10,000 ओके वेदिकाचं माहित नाही त्यानंतर आसियाचं माहित नाही ओके तर आसियाचे मासिक वेतन किती पहा आसियाचं मासिक वेतन तुम्हाला काढायचं मग आसियाचं माहित नाही आसियाचं एक्स मान त्याच्या दुप्पट वेदिका आहे म्हणजे 2x आणि ह्या दुप्पटच्या 2x सव्वापट 10,000 आहे म्हणजे थोडक्यात काय हे जी 2x आहे वेदिकाचं वेतन जे आहे वेदिकाला म्हणजे 2x ला त्याच्या अमाऊंटला सव्वानी मल्टिप्लाय केलं म्हणजे 1.25 ने गुणलं तर उत्तर मला 10,000 रुपये मिळतंय लक्षात घ्या आसिया तिच्या दुप्पट वेदिकाच्या सव्वापट ही रक्कम आणि सविताचं पगार मासिक वेतन दिलेले आहे आता इथं पहा सिंपल लॉजिक आहे काय करायचं आपल्याला तर इथे 2x गुणिले 1.25 आहे म्हणजे मी इथं काय लिहितो 125 भागिले 100 पॉईंट काढून टाकला खाली 100 लिहिले इकडे किती आहे 10,000 हे कळलं पाहिजे तुम्हाला का पॉईंट जर मला काढायचं असेल तर पॉईंट नंतर 2 संख्या आहे खाली 2 शून्य वाढवायचे 100 मी त्याला काय करायचं भागायचं ओके या पद्धतीने आता जर मला x ची किंमत काढायची असेल तर पहिल्यांदा काय होणार आहे पहा x काय लिहितो मी इकडे कोण आहे 10,000 गुणिले हे भागिले होते ते गेले गुणिले 100 गुणिले गेले 125 भागिले आले आणि हे जे 2 आहेत हे सुद्धा भागिले आले
सॉरी 2 1. ओके ठीक आहे. तर पहा आता इथं एक सोडून बाकी सगळे मी तिकडे पाठवले. भागिले होते गुणिले गेले, गुणिले होते भागिले आले, 2 सुद्धा भागिले गेले. आता इथं जर पाहिलं तर 25 5 125, 25 चौक 100, बे क बे, बे दोन्ही 4. ओके इथं 5 1 5, 5 2 10, इथं किती राहिले 2000. 2000 गुणिले 2 म्हणजे x बरोबर किती आहे 4000. म्हणजे असे याचा जो पगार आहे तो किती आहे 4000 रुपये आहे. कारण x ही तिची किंमत होती. म्हणजे पर्याय क्रमांक कोण आहे 2. तर या पद्धतीने तुम्हाला हा प्रश्न काय करायचा होता सोडवायचा. आता त्याच्या पुढचा प्रश्न पाहिला तर सेम मागच्या सारखा पॅटर्नचा एक प्रश्न विचारला आहे. गुणाकार 20 आला पाहिजे पण बेरीज मात्र वजा 9 आली पाहिजे. म्हणजे 20 चे तुम्हाला असे अवयव पाडायचे का हा अधिक पाहिजे. आता गुणाकार अधिक येण्याचे चान्सेस कधी एक तर 2ला अधिकचं चिन्ह पाहिजे नाही तर 2ला वजा पाहिजे तरच गुणाकार अधिक येतो. बरोबर मग इथं कोण आहे वजा. मग इथं जर वजा पाहिजे नसेल तर इथं पहा 5 चौक 20, 5 आणि 4 9. ओके आणि गुणाकार इथं 5 आणि 4 9. पण जोडी मला कोणती घ्यायची ही वाली जोडी घ्यायची का. इथं जर पाहिलं तर काय येणार आहे वजा 5 वजा 4 म्हणजे वजा 9 आणि 5 चौक 20 वजा गुणिले अधिक वजा गुणिले वजा अधिक. म्हणजे याचे जे वरचे जे अवयव असणार आहे तर त्या ठिकाणी काय होतील ते अवयव काय होतील x वजा 5 x वजा 4 आणि खाली किती दिले x वजा 4 बरोबर किती दिले 0. हा याला कट झाला मग x वजा 5 बरोबर 0 म्हणजे x बरोबर किती आले 5 म्हणजे पर्याय क्रमांक 1. तर या पद्धतीने तुम्हाला हा प्रश्न सोडवायचा होता. मला वाटतं सेम क्वेश्चन रिपीट झालेला आहे. ठीक आहे. त्यानंतर बघा विशिष्ट रकमेच्या 7-8 पट वेदला म्हणजे वेदला किती दिले 7-18 पट. ठीक आहे. किंवा 2-5 पट आलोकला. आलोकला किती दिले 2-5 पट. ठीक आहे. किंवा 3-8 पट रक्कम सानियाला. सानियाला किती दिले 3-8. ओके ठीक आहे. किंवा 6-11 पट विना. विनाला किती दिले 6/11 पट दिले तर अनुक्रमे सर्वात कमी आणि सर्वात जास्त रक्कम कोणाला मिळेल. सर्वात कमी आणि सर्वात कोणाला जास्त. आता इथं जर एखादी रक्कम आपण कन्सिडर केली ह्या सर्वांचा लसावी काढा त्या लसावीला प्रत्येकाला मल्टिप्लाय करा मग प्रत्येकाची अमाऊंट मिळेल. त्यापेक्षा एक सिंपल लॉ आहे सरळ भागाकार करा. भागाकार केल्यानंतर सर्वात मोठी आणि सर्वात छोटी संख्या कळणार आहे त्यामुळे काही प्रॉब्लेम येणार नाही. इथं जर भागायचं ठरवलं तर पहिल्यांदा भाग शून्याचा जाणारी पॉईंट इथं झाली 60 आखरी 55 राहिले 5 परत 11 चौक 44 सॉरी 44 कारण आखरी बाजी 55 जाणार. ओके पॉईंट नंतर 2 संख्या गेल्यावर थांबा. इथं जर पाहिलं तर पहिला भाग शून्याचा गेला इथं 30 झाले 8 त्रिक 24. ओके 6 उरले 8 7 56. ओके 37 इथं शून्याचा भाग गेला 20 झाले 4 5 5 चौक 20 इथं 40 झाले असं समजा. ओके ठीक आहे. आता इथं 0 70 झाले 18 त्रिक 54 18 त्रिक 54 18 चौक 72 नाही 18 त्रिक 54 72 म्हणजे इथे किती राहिले 16 60 झाले त्यानंतर 18 8 8 44 आहे 18 8 44 आहे 18 9 62 असे. ओके 138. आता पॉईंट नंतर जर तुम्हाला इथं पाहिलं तर सर्वात कमी आकडा कोणाचा दिसतोय सानिया. ओके सानिका. ओके सानिका कुठे दिसते इथे एक दिसते सानिका इथं दिसते. सानिकाला आता इथं काय सर्वात कमी कोण आहे सानिया. ओके ठीक आहे. आणि सर्वात जास्त कोण आहे 0.54 म्हणजे कोण आहे विना. विना म्हणजे पर्याय क्रमांक कोण आहे 3. आलं लक्षात. विना सानिया इथं पण आहे सानिया विना इथं पण जोडी सेम आहे पण आपल्याला सर्वात कमी म्हणजे सर्वात कमी वाले आधी लिहायचे सर्वात जास्त वाले नंतर लिहायचे. हे पण लक्षात ठेवा गडबडी इथंही चूक होऊ शकते. ठीक आहे. त्यानंतर त्याच्या पुढचा प्रश्न मला वाटतं हा प्रश्न तुम्हाला सहजरित्या सोडवता येणार आहे. असा सेम प्रश्न झालेला आहे वर्गमूळ तुम्हाला सोडवायचा आहे. त्यानंतर इथं जर पाहिलं तर या बहुपदीचा शून्य खालीलपैकी कोणता. शून्य म्हणजे काय हे वर्ग समीकरण तुम्हाला सोडवायचं. आता सोडवायचे म्हटलं तर गुणाकार किती आला पाहिजे वजा 60 आला पाहिजे. वजा 60 आला पाहिजे मग वजा 60 आणि बेरीज वजा 7 आली पाहिजे. म्हणजे आता इथं जर पाहिलं तर 12 पंचे 60 12 पंचे 60 एकाला अधिक आणि एकाला वजा चिन्ह द्यायचंय. मग याला आपण काय देणार अधिक नाही देणार याला काय देणार वजा आणि याला काय देणार अधिक कारण 12 5 गेला वजा 7 राहील. लक्षात. म्हणजे हे काय झाले त्याचे अवयव झाले. मग आता इथं बघ मला ते लिहायचंय काय होणार आहे 3x चा वर्ग वजा 12x वजा सॉरी 3x वर्ग वजा 7ची 1 ची फोड करतोय आपण बरोबर आहे. इथं किती येणार आहे
अधिका 5x वजा 20 बरोबर काय येणार आहे 0. बहुपदीचं आपल्याला काय काढायचं आहे 0 काढायचं आहे. इथे पाहिले तर 3x आपण कॉमन घेतले, आतमध्ये कोण राहिलं x वजा 4 त्रिक 12 म्हणून इथं 4 अधिक 5 कॉमन घेतले इथं 4. ओके अधिक वजा वजा 5 20 बरोबर 0. म्हणजे इथं जर पाहिलं तर x वजा 4 आणि इथं पाहिलं तर 3x अधिक किती येणार आहे 5 बरोबर किती येणार 0. आता जर तुम्ही इथं पाहिलं तर इथं काय येणार आहे x बरोबर वजा 5/3. 5 ला तिकडे पाठवलं 3 ला भागिले पाठवलं आणि इथं जर पाठवलं तर 4 ला तिकडे पाठवलं काय येणार आहे अधिक 4. म्हणजे याचा जो बहुपदीचा 0 आहे तो येणार आहे 4. याचा अर्थ काय होतो माहिती का, ही संख्या जर मी याच्यात ठेवली तर उत्तर 0 येणार. वाटल्यास तुम्ही ट्राय करू शकता. जिथं तुम्हाला x दिसतो तिथं तुम्ही 4 ठेवा. 4 ठेवल्यानंतर उत्तर 0 येते का पहा, म्हणजे या बहुपदीचा काय असतो तो 0 असतो. आले लक्षात? ठीक आहे. ट्राय करायचे तर तुम्ही 100% ट्राय करू शकता, तुम्हाला उत्तर मिळणार आहे. आता पहा थोडासा वेगळा प्रश्न. हा 2 चलातील रेषीय समीकरणे तुमचा 10वीचा जो पहिला टॉपिक आहे M1चा त्याच्यावर आधारित आहे. सिंपल आहे, माहिती आहे तुम्हाला कसे सॉल्व्ह केले. आतापर्यंत तुम्ही बऱ्याच वेळा ह्या पद्धतीने गणित सॉल्व्ह केलेली आहेत, पण तरी पण एकदा पहा काय सांगितले. एका व्यक्तीतील एका दिवसाची मजुरी, एका व्यक्तीची ओके एका दिवसाची मजुरी 180 रुपये मिळते, परंतु गैरहजर राहिल्यास त्याला 15 रुपये दंड होतो. 2014च्या फेब्रुवारी महिन्यात त्याला एकूण 4065 रुपये मिळतात, तर तो किती दिवस कामावर हजर होता. आता फेब महिना जर असेल, फेब्रुवारीमध्ये 28 दिवस असतो, त्यापैकी तो काही कामावर गेला आणि काही तो कामावर नाही गेला. मग कामावर गेल्याचे दिवस जे आहेत ते एक्स मानले आणि कामावर न जाण्याचे जे दिवस आहेत ते वाय मानले. तर दोन्ही दिवसांची जी बेरीज होणार आहे ती 28 होणार आहे. म्हणजे या ठिकाणी तुम्हाला जर पहिलं समीकरण कोणतं मिळालं असेल तर पहिलं समीकरण तुम्हाला काय मिळालंय एक्स अधिक वाय बरोबर काय मिळालं तुम्हाला 28. आता तो कामाला जेवढे दिवस जाणार आहेत तेवढ्याला त्याला 180 रुपये मिळणार आहेत. ओके आणि कामावर जेवढे दिवस जाणार नाही तेवढा त्याचा दंड होणार आहे. म्हणजे त्याच्या कामावर जाऊन ज्याला अमाऊंट मिळणार आहे त्या अमाऊंट मधून ही जर अमाऊंट त्याला वजा केली तर एवढी अमाऊंट त्याला मिळालेली आहे. म्हणजे दुसरं समीकरण ते तयार झालं. ते या ठिकाणी काय तयार झालं पा 180x अधिक 15 वाय बरोबर इथे किती येणार आहे 4065. ओके अधिक येणार नाही वजा येणार आहे. वजा काय येणार आहे कारण त्याला हे कामावर गेल्यानंतरचे पैसे आहेत आणि हे कामावर घरी राहिल्यामुळे मिळणारा दंड आहे. हे त्याचं पहिलं समीकरण आहे आणि हे त्याचं दुसरं समीकरण. आलं लक्षात? ठीक. मग आता जर तुम्ही इथं बारकाईने पाहिलं तर इथं 180 आहे, इथं 15 आहे, इथं 15ने इथं 15ने भाग जाईल, इथं 15ने 15 एक 15 उरले 3 15 दुने 30 इथं 15ने भाग जातो. इथं जाऊया आपण पाहतोय का जातोय का पाहूया फक्त. 15 दुने 30 10 उरले 10 उरल्यामुळे 106 झाले. त्यानंतर पहा इथे पण जातोय कारण 15 15 90 15 साठी 105 एक उरला परत 15ने भाग जातोय. म्हणजे या ठिकाणी जर मी ह्या पूर्ण समीकरणाला 15ने भागलं तर हे समीकरण छोट्या रूपामध्ये तयार होईल. काय होईल इथं 15 एक 15 उरले 3 15 दोन्ही 30 बरोबर आहे. म्हणजे इथं किती आले 12x. ओके वजा 15 एक 15 म्हणजे इथं कोण राहिला y आणि इथं 15ने भागल्यामुळे 15 दोन्ही 30 106 झाले 15 साती 105. ओके आणि एक उरला 15 राहिले 15 एके 15 म्हणजे 171. म्हणजे आता तुमच्याकडे दोन समीकरण आहेत. हे आहे तुमचं समीकरण 1 आणि हे आहे तुमचं समीकरण 2. आता ही दोन समीकरणे जर मी एका खाली एक ठेवलं, काय सांगतोय मी तुम्हाला समीकरण 1 आणि हे समीकरण 2 जर मी एका खाली एक ठेवलं तर काय होईल पा सिस्टमॅटिकली लिहित नाही, तुमची कन्सेप्ट क्लिअर होईल एवढं लक्षात येईल तुमच्या पा. हे दोन जर मी एका खाली एक ठेवले, आता याचा विचार करू नका, याचा विचार तुम्ही करू नका. मग काय राहिलं वायला वाय कट झाला अधिक वायला वजा वाय. ओके एक्स आणि इथं एक्स किती आले 13x बरोबर आहे. आणि इथं जर पाहिलं तर 28 आहे आणि इथं जर पाहिलं तर 271 आहे. मग 271 मग आणि 28 यांची बेरीज होणार आहे. आपण ह्यांची काय केलेली आहे दोन समीकरणांची बेरीज केली. आता बेरीज केल्यानंतर इथं x आणि 13 आलेली याच्यात 271 मध्ये 28 म्हणजे 8 आणि 1 9 आले. त्यानंतर 7 आणि 2 परत 9 आले आणि इथं किती आले 7 आणि 2 इथं 2 म्हणजे 299. मग एक्स बरोबर जर तुम्ही इथं पाहिलं तर एक्स इथं किती येणार आहे 299 भागिले किती येणार आहे 13. इथं एक्स बरोबर 13 2 26 उरले 3 आणि 13 त्रिक 39 म्हणजे एक्स
किती आले 23. एक्स हे काय होते, त्याचे कामावर गेलेचे दिवस होते आणि तो किती दिवस कामावर हजर होता, तर तो 23 दिवस कामावर हजर होता. तर या पद्धतीने तुम्हाला या ठिकाणी हा प्रश्न सोडवायचा आहे. तर कसा सोडवलाय तुमच्या लक्षात आलं असेलच, ठीक आहे. नसेल आलं तर पुन्हा व्हिडिओ पहा. तर या पद्धतीने तुम्हाला हा प्रश्न सोडवायचा होता, कारण रिपीट करायला लेक्चर खूप मोठं होतं आणि मग तुम्हाला कंटाळा येतो ते लेक्चर पाहायचा, ठीक आहे. तर या पद्धतीने तुमचं वर्ग समीकरण आणि दोन चलातील रेषीय समीकरण हा टॉपिक या ठिकाणी कंप्लीट झालेला आहे. मला वाटतं जर वर्ग समीकरणात अवयव पद्धतीने जर सोडवा असं जर तुम्हाला विचारलं गेलं तर मला वाटतं तुम्हाला ते सहजरित्या सोडवता यायला पाहिजे आता, ठीक आहे. नसेल तर पुन्हा एकदा व्हिडिओ पहा, प्रॅक्टिस करा. नसेल तर 10वीचं पुस्तक जाऊन पहा आणि तरीही नसेल कळलं तर अजून दुसरे काही टीचर असेल त्यांचं लेक्चर पहा. फक्त ते तुम्हाला आलं पाहिजे हे डोक्यात ठेवा, कारण तो प्रश्न आपल्या पेपरला येणार आहे. बाकी ऑल द बेस्ट, चांगला अभ्यास करा, चांगले मार्क पडा आणि लवकर पास व्हा. बाय बाय.